श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर सांगू इच्छिते की आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेचे सगळे उपाय कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत। कृपया ते बघावे आणि करावे। अजून एक गोष्ट म्हणजे पौर्णिमेनिमित्त लक्ष्मी कुंचनवर ऑफर ठेवलेले आहे। आज घेतले तर तांब्याचे लक्ष्मी कुंचन सर्व साहित्यासहित फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल। सगळ्या वस्तू चांगल्या प्रतीच्या, चांगल्या क्वालिटीच्या आणि शुद्ध व्यवस्थित अभिमंत्रित करून तुम्हाला दिल्या जातील याची खात्री ठेवा। आणि ज्यांना हवे त्यांनी कुठलाही प्रश्न न विचारता डायरेक्ट खाली नंबर देत आहे त्यावर 1000 रुपये पेमेंट करा। 2 दिवसात ते 3 दिवसात तुमच्यापर्यंत कुंचन पोहोचेल। तांब्याचे ज्यांना हवे आहे, तांबा अत्यंत लक्ष्मीला प्रिय आहे। तांबा, पितळ आणि मग चांदी असे 3 धातू सगळ्यात उत्तम तांबे, त्यानंतर पितळ आणि त्यानंतर चांदीचे असे तुम्हाला सगळ्यांना परवडेल असे लक्ष्मी कुंचन फक्त 1000 रुपयामध्ये आजच्या दिवस आज रात्री 12 पर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता। आजचा दिवस शुभ आहे। त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट जे खूप जास्त मनी मॅग्नेट, फिरोजा, पायराइड, त्याचप्रमाणे एज्युकेशन ब्रेसलेट हे जे आहेत आणि एमेथिस्टचं व्यसनमुक्ती ब्रेसलेट, हे ब्रेसलेट सुद्धा आज फक्त आणि फक्त 1000 रुपयामध्ये आहे। ज्यांना हवे फक्त आजच्या दिवस। याच्या आधी घेतलेत मग ताई आम्हाला कमी करा, होणार नाही। ही वर्ण आलेली ऑफर आहे। आजचा दिवस आणि फक्त आज रात्री 12 पर्यंतच ही ऑफर राहील। उद्यापासून याचे रेट परत वाढलेले असतील। त्यामुळे आज जेवढ्या जणांना जे घ्यायचं आहे, मनी मॅग्नेट ब्रेसलेट, फिरोजा ब्रेसलेट, पायराइड ब्रेसलेट, सक्सेस ब्रेसलेट, स्टुडंट ब्रेसलेट, नातेसंबंधांसाठी ब्रेसलेट, पायराइड स्टोन, चिकू कॉइन स्टोन हे ज्यांना हवे आहे त्यांनी आजच्या आज बुक करा। नंबर दिला आहे, डायरेक्ट पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि पिनकोड सहित पत्ता पाठवा। फक्त आजच्या दिवस ऑफर आहे। ऑफरचा कृपया लाभ घ्यावा। तर चला आज मी तुम्हाला तव्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। व्हिडिओ अगदी छोटा पण तितकाच महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ 100% पूर्ण बघा जेणेकरून अधुरी माहिती, अधुरं ज्ञान तुमच्यासाठी घातक ठरू शकते। तवा आणि कढई, तवा असेल किंवा कढई असेल, सगळ्यात पहिली गोष्ट तवा। तवा हा अत्यंत स्वच्छ ठेवावा। तवा कधीही घाण ठेवू नये, तवा कधीही खरकटा ठेवू नये। त्याचप्रमाणे तवा कधीही उभा ठेवू नये, तर तवा आडवा ठेवावा। त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात स्वयंपाक झाल्यानंतर तवा तसाच गॅसवर ठेवण्याची बऱ्याच महिलांना सवय असते आणि तो पुसून संध्याकाळी त्याच्यावरच परत भाकरी पोळी करण्याची सवय असते। ही सवय दारिद्र्य ओढवते आणि गरिबी आणते। कारण तवा हे राहूचे प्रतीक आहे आणि राहू खराब झाला तर गरिबी आणि आजारपण आणि दरिद्री सगळं काही भरपूर प्रमाणात आपल्याकडे येते। म्हणून कृपया या चुका करू नका। तवा तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा वापरल्यावर जरी तुमच्याकडे भांड्या धुण्याला मावशी असतील, ताई असतील, तरीही लगेचच तवा आणि पोलपाट लाटणे या 2 गोष्टी आणि कप बशा, दुधाचे पातेले हे शक्यतो आपल्या आपण घासावे। बाकीचं जाऊ दे, पण किमान तवा तरी तुम्ही तुमचा घासा। तवा हे घरातले प्रमुख गोष्ट आहे ज्यावर आपण रोज पोळी भाकरी बनवतो आणि आपल्या सर्व घरातल्या सदस्यांना ते देतो। त्यामुळे तवा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। तवा नसेल तर विचार करा की आपण पोळी भाकरी कशावर करणार आणि आपलं कुटुंब कसं जेवणार। त्यामुळे तवा हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे। त्याचप्रमाणे तवा कुठं ठेवावा, तर तवा जिथे आपण जेवण शिजवून ठेवतो जिथं त्याच्या उजव्या बाजूला तवा असावा। तवा उभा न ठेवता आडवा ठेवावा। रॅकमध्ये ठेवला तरीही चालेल। आपला तवा कधीही कुणाला शेजारच्यांनी वगैरे मागितला तर वापरण्यास देऊ नये। कधीही आपला तवा दुसऱ्यास देऊ नये, त्यामुळे आपला राहू खराब होण्याची शक्यता असते। तवा स्वच्छ न ठेवता तसाच ठेवून झोपल्याने राहू खराब होतो आणि दारिद्र्य ओढावते। त्यामुळे तवा खराब ठेवू नये। बऱ्याच महिलांना सवय असते की ज्या तव्यामध्ये आपण पोळी भाकरी करतो त्याच तव्यात सुकी भाजी करायची, त्याच तव्यात तुमचं जे नॉनव्हेज असतं ते परतायचं आणि तसंच्या तसं
ही अत्यंत चुकीची आणि घाणेरडी पद्धत आहे. भाजी शिजवणे, भाजी परतणे, भात परतणे या गोष्टीसाठी सेपरेट कढई घ्यावी. कधीही गरम तव्यामध्ये पोळी भाकरी व्यतिरिक्त काहीही करू नये. यामुळे तुमचे राहू केतू खराब होतात. मुख्यत्वे राहू खराब होतो आणि मग आपल्याला वाटतं की इतक्या अडचणी, एवढे त्रास माझ्याच आयुष्यात का येतात. तर त्याला कारणीभूत असतो तो म्हणजे आपल्या घरातील तवा. तव्यावर कधीही पाणी शिंपडू नये. आता जो आपला डोशाचा तवा असतो त्यावर तुम्ही पाणी शिंपडले तरी चालेल, पण जो नॉर्मल वापरण्याचा तवा असतो त्याच्यावर कधीही पाणी शिंपडू नये. तवा वापरण्याच्या सुरुवातीला त्याच्यावर थोडेसे मीठ टाकल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये चांगले दिवस येतात आणि तुमचे दिवस बदलण्यास मदत येते. म्हणून तव्यावर कायम थोडेसे मीठ ठेवावे आणि मग ते मीठ काढून ते तुम्ही टाकून दिले तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर पोळी भाकरी करावी. तव्यातली पहिली पोळी आणि शेवटची पोळी ही प्राण्यांना द्यावी. यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बरकत, धनसंपत्तीची वाढ होते. त्याचप्रमाणे तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मीठाचा वापर करावा. कधीही धारदार वस्तूने, चमच्याने, काटेरी ह्याने कधीही तवा ओरबाडू नये, अन्यथा राहू खराब होतो. जितका लिंबू आणि मिठाने तुम्ही तवा स्वच्छ कराल तितके तुमचे नशीब चमकण्यास सुद्धा मदत होते असे वास्तुशास्त्र सांगते. माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.